नमस्कार। आज आषाढ कृष्ण तृतीया शके 1935 संकष्ट चतुर्थी सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। स्थानिक वाहनांना टोलमध्ये सवलत देण्याची विधानसभेत मागणी। आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरला आणि गोविंदा पथकांना विमा कवच न देता तात्काळ आर्थिक मदत देण्याची गोविंदा पथकांची मागणी। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। परिवहन विभागाकडून लादल्या जाणाऱ्या जाचक अटींच्या विरोधात ठाणे रिजन रिक्षा टॅक्सी महासंघातर्फे आझाद मैदानावर येत्या सोमवारी धरणं धरलं जाणार आहे। आज एका पत्रकार परिषदेत ठाणे रिजन रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी ही माहिती दिली। पासिंग संपल्यानंतर एक दिवस उलटला तरी लगेच दंड आकारणं, रिक्षा भाड्यात वाढ झाल्यावर पूर्वीप्रमाणे टेरिफ कार्ड छापण्यात यावं म्हणजे प्रत्येक वेळी रिकॅलिब्रेशन करावं लागणार नाही, वाहनांना वयोमर्यादा नाही असं केंद्र सरकार सांगत असताना महाराष्ट्रातच वाहनांना वयोमर्यादा का? परवाना संपल्यानंतर 6 महिन्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात परवाने नूतनीकरण करून दिले जातात, मग कोकण विभागातच वेगळी अट का? ठराविक पद्धतीच्या नंबर प्लेट लावण्याची सक्ती होणार असून त्याचा खर्च रिक्षावाल्यांवरच का? नवीन रिक्षांचा होणारा काळा बाजार बंद केला जावा। विम्याचे पैसे एका वेगळ्या महामंडळात एकत्रित करून रिक्षा व्यावसायिकांना निवृत्ती वेतन, वैद्यकीय भत्ता, बोनस तसंच इतर अनेक सवलती उपलब्ध करून द्याव्यात। शहरांतर्गत खासगी बसेसना दिलेली परवानगी रद्द करावी। हे आणि असे इतर अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सर्वपक्षीय संघटनांनी एकत्रितपणे धरणं आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रकाश पेणकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं। हकीम समितीच्या शिफारसीची अंमलबजावणी करण्याची मागणीही प्रकाश पेणकर यांनी यावेळी केली। कामबंद आंदोलनात सहभागी असलेले घंटागाडीवरील कर्मचारी कामावर हजर न झाल्यास नवी भरती करावी लागेल असा इशारा महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी दिलाय। समान कामाला समान वेतन मिळावं या मागणीसाठी घंटागाडीवरील 1400हून अधिक कर्मचाऱ्यांनी गेल्या 7 दिवसापासून कामबंद आंदोलन छेडलंय। महापालिकेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं आणि सेवेत कायम करावं अशा कर्मचाऱ्यांच्या 2 प्रमुख मागण्या आहेत। हळूहळू या आंदोलनाला आता हिंसक वळण लागतंय। महापालिका प्रशासन महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे त्यांच्यावर दगडफेक करण्याचे, मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत। हे चुकीचं असून आंदोलन मागे घेईपर्यंत चर्चा होणार नाही असं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलंय। या कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार किमान वेतन दिलं जाईल, मात्र कायम भरतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून नवी भरती झाल्यास यामध्ये इतर ठाणेकरांप्रमाणेही हे कामगारही सहभागी होऊ शकतात असं पालिका आयुक्तांनी सांगितलं। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रात्रीच्या वेळी झाडं कापून ती विकण्यासाठी निघालेल्या एका टोळीवर वनविभाग अधिकारी प्रदीप शिंदे यांच्या पथकानं छापा घालताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले। मात्र लाकडं भरलेल्या टेम्पोसह टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आले। ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा नंबर 4 जवळील येऊरच्या जंगलात अवैध वृक्षतोड सुरू असल्याची माहिती वन अधिकारी प्रदीप शिंदे आणि नारायण जाधव यांच्या पथकाला मिळाली होती। त्यानुसार गस्त सुरू असताना पहाटेच्या सुमारास ॲकेशिया जातीचे 9 वृक्ष तोडण्यात आल्याचं निदर्शनास आलं। तुटलेल्या वृक्षांच्या बुंध्यांचा भाग काढला असता सर्व ओंडके एका टेम्पोत लादण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याची या पथकाला चाहूल लागली, पण वन अधिकाऱ्यांना पाहून हे टोळकं पसार झालं तर टेम्पो चालक बबन जगताप याला ताब्यात घेण्यात आले। झाडं कापून विकणाऱ्या टोळक्याचा पर्दाफाश लवकरच केला जाईल असं प्रदीप शिंदे यांनी सांगितलं। मुंब्र्यातील बाह्यवळण रस्ता मोठ्या प्रमाणावर खचल्यामुळे हा रस्ता पुन्हा सुस्थितीत आणेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे। यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण शहरातील इतर रस्त्यांवर येणार आहे। मुंब्रा बाह्यवळण रस्त्याचं काम अटलांटा कंपनीनं केलं होतं। हे काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता। हा रस्ता तयार झाल्यानंतरच्या पावसाळ्यात रस्त्याला खड्डे पडले म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलनही करण्यात आलं होतं। आता हा रस्ता जवळपास 1 किलोमीटर खचला असून रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याच्या आरोपाला त्यामुळे पुष्टीच मिळाली।
आता या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली असून रस्ता दुरुस्त होईपर्यंत ही वाहतूक इतर रस्त्यांवरून वळवण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 6 जणांना ठाणे नगर पोलिसांनी अटक केली आहे। यामध्ये 5 महिला आहेत। वाड्यातील ऑस्कल प्लास्टिक कंपनीत हे 6 जण काम करतात। कंपनीचे मालक कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा देत नाहीत, तसंच सरकारी यंत्रणा कंपनीला मदत करते या भावनेतून संतोष जाधव, रोहिणी पाटील, दीपाली डोहाळे, दया चौधरी, सुनीता पाटील आणि प्रमिला वाघे हे 6 जण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॉकेलचा कॅन घेऊन धडकले होते। यावेळी त्यांनी आपल्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला। त्यावेळी ठाणे नगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। या 6 जणांच्या विरोधात आत्महत्या करण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई महापालिकेनं दहीहंडी फोडताना मृत्यू झाल्यास अथवा जखमी झाल्यास अशा गोविंदांना मदत करण्याचा निर्णय घेतला असून ठाणे महापालिकेने असा निर्णय घ्यावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी महापौरांकडे केली आहे। मुंबई ठाण्यामध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो। पुरुषांबरोबरच महिलाही खांद्याला खांदा लावून दहीहंडी फोडण्यात सहभागी होतात। दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांमध्ये मोठी स्पर्धा असते। जीवाची पर्वा न करता उंचच उंच थर रचले जातात। काही वेळी यातून दुर्घटनाही घडतात। उंचावरून पडून मृत्यू होण्याचाही संभव असतो। दरवर्षी गोविंदा जखमी होण्याच्या घटना घडत असतात। अशा वेळी या गोविंदांना आर्थिक मदतीची गरज असते। गोविंदा पथकांकडून केली जाणारी मदत अनेकदा अपुरी असते। त्यामुळे अशा गोविंदांना मदत देण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय कौतुकास्पद आहे। मुंबई महापालिकेच्या निर्णयाचा लाभ ठाण्यातील गोविंदांना मिळणार नाही, यासाठी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेनेही गोविंदांना अशा प्रकारे आर्थिक मदत दिल्यास त्यांचा गोविंदांना फायदा होईल। यासाठी अशी मदत करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी महापौरांकडे केली आहे। गोविंदा पथकांना मुंबई महापालिकेप्रमाणे आर्थिक मदत देण्याची मागणी एकीकडे प्रताप सरनाईक यांनी केली असतानाच दुसरीकडे गोविंदांनी मात्र विम्याचं कवच नको तर आर्थिक मदत दिली जावी अशी मागणी केली आहे। गौरीशंकर सिद्धिविनायक गोविंदा पथकाचे अध्यक्ष किशोर गुणीजन यांनी महापालिका आयुक्तांसह पालिकेच्या इतर सर्व पदाधिकाऱ्यांकडे ही मागणी केली आहे। दहीहंडी उत्सवातील गोविंदा पथकाच्या मदतीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून आणि उत्सव मंडळांकडून विम्याचं कवच जाहीर केलं जातं। मात्र या विम्याची रक्कम मिळण्यास बराच कालावधी जातो। पण जखमी गोविंदांना उपचारार्थ पैशाची गरज असते। त्यामुळे विमा कवच ही भविष्यातील तरतूद म्हणून ठीक आहे, पण जखमी अथवा मृत गोविंदांच्या कुटुंबियांना मुंबई महापालिकेच्या धर्तीवर तात्काळ आर्थिक मदत दिल्यास ती सार्थकी लागू शकते। तेव्हा महापालिका आयुक्तांनी गोविंदांना तात्काळ मदत कवच द्यावं अशी मागणी गौरीशंकर सिद्धिविनायक गोविंदा पथकाचे अध्यक्ष किशोर गुणीजन यांनी केली। स्थानिक वाहनांना टोलच्या दरात सवलत मिळावी आणि शासन निर्णय दाबून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनी काल औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली। शासनानं 30 जुलै 2009 ला टोल नाक्यापासून 5 किलोमीटरच्या परिसरातील स्थानिक वाहनांना एकेरी टोलच्या 10 पट किमतीत मासिक पास देण्याचा निर्णय घेतला होता। मात्र या निर्णयाची अंमलबजावणी जवळपास 4 वर्षांनं करण्यात आली। मुंबई रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी 13 मार्चला अशी सवलत देण्याची पत्र टोल कंपन्यांना पाठवली होती। सवलत दिली नाही तर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता। पण ही सवलत दिली तर नुकसान होईल या भीतीपोटी महामंडळाला उलट पत्र पाठवलं आणि ही सवलत लागू नसल्याचे पत्र पाठवा अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली होती। 2009 साली जाहीर झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी 2013 मध्ये करणारे महामंडळ ठेकेदारांसाठी मात्र खडबडून जागे झाल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केलाय। कोणताही शासकीय निर्णय झाला नसताना स्थानिक वाहनांना ही सवलत देऊ नये असं पत्र 28 मार्च रोजी पुन्हा देण्यात आलं। महामंडळाचे सहव्यवस्थापकांचे संचालक रामचंद्रानी यांनी शासन निर्णय धाब्यावर बसवला असून शासनाचा निर्णय मोठा की अधिकारी मोठा असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केलाय।
2009 पासून ही सवलत अंमलात न आणणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि शासन निर्णय नाकारणाऱ्या रामचंद्रानी यांच्यावरही कारवाई करावी, तसंच ही सवलत तात्काळ लागू करावी अशी मागणी शिंदे यांनी यावेळी केली। गेल्या आठवड्याभर सुरू असलेल्या पावसाचा जोर आज ओसरल्याचं दिसून आलं। गेल्या आठवड्याभर पावसानं चांगलाच जोर धरला होता। आठवड्यातल्या 7 दिवसांपैकी 3 दिवस पावसानं 100 मिलीमीटरची सरासरी नोंदवली होती। आज दिवसभरात फारसा पाऊस झाला नाही, त्यामुळे पावसापासून काहीशी उसंत मिळाली। मात्र मुंब्रा बाह्यवळण रस्ता खचल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी दिसत होती। पारसिक पासून माजिवड्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। अर्धा तास गाडी पुढे सरकत नसल्याच्या वाहन चालकांच्या तक्रारी होत्या। कळवा, खारेगाव, अगदी ठाणे कारागृहापर्यंत वाहतूक कोंडी जाणवत होती। शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता।